सोलापूरच्या शास्त्रीनगर भागातील प्रसिद्ध हॉटेल माशाअल्लाह मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, खिमा मसाला, चिकन अंगुरी, जुम्मा स्पेशल खिचडा, जेवणानंतर स्पेशल चहा मिळेल। किलो प्रमाणे पार्टी ऑर्डर्स स्वीकारले जातील। हॉटेल माशाअल्लाह, शास्त्रीनगर, हनपिया मस्जिद जवळ, सोलापूर। प्रोप्रायटर इब्राहिम कुरेशी। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बुधवारी 26 मतदारसंघांमध्ये मतदान झालं। या अगोदर 18 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी 24 जागांवर 61.38% मतदान झालंय। तिसऱ्या टप्प्यात 1 ऑक्टोबर रोजी 40 जागांवर मतदान होणार आहे। 370 कलम हटवल्यानंतर राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे। सर्व राजकीय समीकरणे आणि परिस्थिती पाहिली तर केंद्रातील सत्ताधारी भाजपला जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करणे सोपे जाणार नाही। त्यासाठी भाजपासमोर मोठे आव्हान आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांची आघाडी आहे। भाजप आणि पीडीपी हे पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत। तसेच इंजिनियर राशिद, गुलाब नबी आझाद यांच्या पक्षांसह इतर छोटे पक्षही निवडणूक लढवत आहेत। हे समीकरण निकालानंतर बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ज्याप्रमाणे 2014 मध्ये सत्ता स्थापनेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने भाजपासोबत जाण्याचा विचार केला होता, त्याप्रमाणे यावेळेसही असे होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत भाजपचा एकदाही मुख्यमंत्री झाला नाहीये। यावेळेस मुख्यमंत्री पद भाजपकडे खेचून आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्य भाजपने जोर लावला आहे। आतापर्यंत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला सर्वात जास्त वेळा मुख्यमंत्रीपद बसण्याचा मान मिळाला आहे।